ती आहे म्हणून हे विश्व आहे. ती आहे म्हणून आपल्या घराला घरपण आहे. ती आहे म्हणून आपल्या नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणं हे यशाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. महिला महिला म्हणजे म्हणजे महान, ही म्हणजे हिम्मतवान आणि ला म्हणजे लजवंती, अशी ही आपली महिला आहे. ही अबला नाही, ती सबला आहे. तिच्या मनगटात जोर आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आहे. जेव्हा देवाने स्त्रीची निर्मिती केली तेव्हा एका देवदूताने विचारलं की तुम्हाला एवढा वेळ का लागतोय तिला घडवण्यासाठी, तुम्ही का एवढा वेळ घेताय? तेव्हा देवाने सांगितलं की तिला सर्व परिस्थितीमध्ये काम करता आलं पाहिजे आणि हे सगळं तिला फक्त 2 हातांनीच करायचं आहे. तेव्हा देवदूत त्या स्त्रीजवळ गेला आणि त्याने तिला हात लावला. तो म्हणाला, अरे तू प्रभू, तुम्ही तिला एवढं मऊ बनवलं आहे. देव म्हणाला, ती मऊ आहे, पण मी तिला खूप मजबूत बनवलं आहे. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते याची तुला कल्पनाही नाही. देवदूत म्हणाला, प्रभू, इथून काहीतरी गळत आहे हो. तेव्हा प्रभू म्हणाले, अरे ते तिचे अश्रू आहेत. हे अश्रू तिचे दुःख, शंका, प्रेम आणि एकटेपणा, वेदना आणि अभिमान व्यक्त करण्याचे हे तिचे मार्ग आहेत. हे ऐकून देवदूत प्रभावित झाला आणि म्हणाला, खरंच तुम्ही फार विलक्षण अशी स्त्री बनवली आहे. ती अनेक संकटांना सामोरी जाऊ शकते. पूर्वीच्या काळात स्त्री म्हणजे चूल आणि मूल ही म्हण अगदी प्रचलित होती. म्हणजे स्त्रियांनी फक्त घर सांभाळायचं, स्वयंपाक करायचा आणि मुलांना वाढवणं हीच तिची जबाबदारी. एक महान शक्ती आहे. ती डॉक्टर आहे, शिक्षक आहे, अधिकारी आहे आणि देशाच्या प्रगतीत तिचं मोठं योगदान आहे. स्त्रीने चूल आणि मूल सांभाळताना आकाशालाही गवसणी घातली आहे. तिच्या स्वप्नांना पंख देऊया, कारण स्त्री सक्षम झाली तर समाजही सक्षम होतो. स्त्री म्हणजे पक्षी आधारस्तंभ असते. आई म्हणून मुलांवर चांगले संस्कार करते, तिची साथ असते. या जबाबदाऱ्या तिच्या कळल्या का तुम्हाला? यावरूनच तुम्हाला कळलं असेल की स्त्री ही कमजोर नाही, ती शांत असते, पण शक्तीची मूर्ती आहे. तिच्यात अफाट शक्ती आहे. ज्या घरात स्त्रीचा मान असतो त्याच घरात खऱ्या अर्थाने समृद्धी असते. ती संकटाशी 2 हात करणारी शक्ती आहे. तसंच समाज घडवणारी तर संपूर्ण समाजाचं भविष्य बदलून दाखवू शकते. ती जगात लय भारीच आहे. नारी सप्पे भारी असा तिचा रुबाब आहे. कधी ती हताश होते. तिच्या आयुष्यात कधी वादळही येतं. तसंच तिला काही संकटांना सामोरं जायचं असतं. त्यावेळी तिची चिंता वाढतच जाते. तर काही वेळेला ती शायरची शायरीही होते. तर काही वेळेला ती आनंदात भरारी घेत नाचत गोंधळत असते. अशी मैत्रिणींबरोबर मिळून मिसळूनही ती कामं करत संसारात सर्वांना आनंद, प्रेम देतच म्हणजे सर्व काही आहे. पण त्याचबरोबर
ती आपल्या समाजाचेही काही देणं लागते, चांगलं करू पाहते, पण कोणाला ते बघवत नाही आणि पोटशूळ उघडून खाक होईल असा भ्रम असतो. पण त्यातूनही ती त्यावर मात करते आणि पुन्हा उभी राहते, आणखी जोमाने, ताकदीने आपलं स्वप्न पूर्ण करते. ही आहे खरी स्त्रीची ताकद. आनंद देत ती स्वतःही आनंदी राहते. स्त्री म्हणजे प्रेम, त्याग आणि शक्ती यांचा सुंदर संगम आहे. ही आयुष्याला रंग देणारी एक सुंदर इंद्रधनुष्यच आहे. स्त्रीच्या आयुष्यात अनेक भूमिका असतात, म्हणूनच तिच्या जीवनाला सप्तरंग असं म्हणतात. स्त्री म्हणजे एक व्यक्ती नाही, तर ती भावना आणि शक्ती आहे. स्त्रीच्या जीवनात अनेक भूमिका असतात, म्हणून तिच्या जीवनाला सप्तरंग असं म्हणतात. पहिला म्हणजे आईचा रंग, प्रेम, माया आणि त्यागाचा रंग. बहिणीचा रंग म्हणजे जिव्हाळा आणि आपुलकीचा रंग. पत्नीचा रंग म्हणजे साथ आणि विश्वासाचा रंग आहे. मुलींचा रंग आनंद आणि निरागसपणा. मैत्रिणींचा रंग माहिती आहे का तुम्हाला? मैत्रिणीचा रंग म्हणजे समजून घेण्याचा आणि आधाराचा रंग आहे. कर्तृत्वाचा रंग म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि यशाचा रंग. संघर्षाचा रंग म्हणजे संकटाशी लढण्याचा आणि ताकदीचा रंग आहे. स्त्री ही एकाच वेळी प्रेमाची सावली आणि शक्तीची ज्वाला असते. म्हणूनच स्त्रीचे सप्तरंगच. कष्टकरी महिला म्हणजे त्या एक शक्तीच आहेत. आपल्या समाजात अनेक महिला अशा आहेत की त्या सकाळपासून रात्रीपर्यंत खूप मेहनत करतात. कुटुंबासाठी ताकद आहेत. त्या थकत नाहीत, कधी हार मानत नाहीत, कारण त्यांना मुलांची स्वप्न पूर्ण करायची असतात. मुलांच्या पंखात बळ द्यायचं असतं. त्यासाठी जिजाऊची जिद्द, सावित्रीबाईचं धैर्य, आनंदीबाईची प्रेरणा आणि झाशीच्या राणीचं शौर्य हे ठासून भरलेलं आहे. तिच्या मनगटात जोर आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही आहे. तिचा खरा रुबाब तिच्या स्वाभिमानात आणि जिद्दीमध्येच असतो. स्त्रीचा रुबाब हा असा असतो की तिच्या उपस्थितीनेच वातावरण कसं बदलूनच जातं. स्त्रीचा रुबाब म्हणजे तिची खरी ताकद आहे, तिचं धैर्य आणि तिचा आत्मविश्वास हाच खरा स्त्रीचा रुबाब. स्त्रीचा रुबाब हा कधी तिच्या शब्दात दिसतो, तर कधी तिच्या म्हणत असते, ही फक्त स्त्री नाही, तर ही स्त्री प्रेरणादायी महिला आहेत. त्यांच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत हीच त्यांची ओळख आहे. त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यांच्यामुळे प्रेरणादायी महिला म्हणजे अंधारातही प्रकाश दाखवणारी ज्योत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला माझा सलाम. या प्रेरणादायी महिलाच समाजाची खरी शक्ती आहे. त्यांच्या स्वप्नांमध्ये उज्ज्वल समाजाचं भविष्य दडलेलं आहे. स्त्री सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान. स्त्रीची जिद्द आणि आत्मविश्वास हीच खरी स्त्रीची ताकद आहे. तिचा आपण सन्मान करूया. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज.